हॅलो मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत, ते पण डायरेक्ट कपड्यावर। तर बघा, जी पण हाईट आहे 1 इंच वाढवून घ्यायचं। टाइम वेस्ट न करता आपण मापे टाकूया। 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं आणि सरळ रेषा आखून घ्यायची या ठिकाणी। त्याच्यानंतर खाली पण सरळ 6 इंचावरती आपण आर्महोलचा शेप द्यायला माप घेणार आहे। 5.5चं शोल्डर झालं आपलं आणि जी पण काही फिटिंग असेल त्यामध्ये आपण 1.5-2 इंचाचा मार्जिन घेऊन रेषा आखून घ्यायची। बघा, पटपट मापे टाकून घेऊया, जेणेकरून पूर्ण कटिंग आपल्याला खूप कमी वेळात बघायला मिळेल। रेषा ड्रॉ करून घेऊ आणि याला आर्महोलचा शेप आपण देऊन घेऊया। तर बघा, बरोबर 1 ते 1.25 इंचावर आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे आणि खाली कमरेचा जे पण मेजरमेंट असेल त्याचा 1/4 भाग प्लस 2.5 ते 3 इंचाची माया टाकून घेऊया आपण मार्जिन आणि सरळ रेषा आखून घेऊ। तर बघा, आता आपण याला मागचा गळा एक वेळेस चेक करून घेऊया किती इंचाचा आहे आणि जे पण आपलं मेजरमेंट असेल 1 इंच वाढवून आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया। 2.5 इंचाचा रुंदी घेणार आहे मी गळ्याची आणि वरती 2.25 इंच गळ्याचा चौकोन आखून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तो शेप देऊ शकता, गोल, चौकोनी, पंचकोनी। आता शेप मी याला नंतर देऊन घेते, त्याआधी हे कट करून घेऊया। बघा, कटोरी ब्लाऊज कपड्यावरती आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल। पेपर कटिंग सांभाळून ठेवायचं, अजिबात टेन्शन नाही आहे। बॅक पार्ट आपला रेडी आहे। आता आपल्याला फ्रंटची जो साईड पट्टी आहे ती आपण काढून घेऊया। त्यासाठी आपण गळा जेवढा रुंदीचा आखलेला आहे तेवढा आपल्याला हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे। जवळपास 2.25 ते 2.5 इंचापर्यंत बॅक पार्ट आपण फोल्ड करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि चहू बाजूनी तो जशाचा तसा आखून घ्यायचा, म्हणजे आपल्याला ह्यानी ना कटोरीच्या जी साईड पट्टी असते ती मिळेल ह्यानी। तर बघा, पूर्ण मेजरमेंट, पूर्ण कटोरी ब्लाऊज आपण एकदम परफेक्ट पद्धतीने कपड्यावर कटिंग करणार आहे। बघा, बॅक पार्ट आहे तो ठेवून मी जशास तसा आखून घेतला। आता सगळ्यात पहिले आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊया। 1/2 इंचावरती आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। अशा पद्धतीने जर कटिंग केली तर ब्लाऊजची कटिंग एकदम परफेक्ट येते। म्हणजे आपण सगळे माप जशास तसे ब्लाऊजवर घेऊन टाकणार आहोत, त्याच्यामुळे कमी जास्त व्हायचा प्रश्नच नाही। बघा, क्रॉसपट्टी 3 इंचाची आहे, तर बरोबर 3 इंचाची क्रॉसपट्टी आपण या ठिकाणी टाकून घेऊया। मार्जिन वाढवलेला नाही, जेवढी क्रॉसपट्टी आहे तेवढी, आणि या साईडला 1/2 इंच कमी म्हणजे 2.5 इंचाची घेऊ। क्रॉसपट्टीची सरळ रेषा आखून घेऊया आणि जो आपला मुंड्याच्या साईडचा भाग आहे त्या ठिकाणी 1/2 इंचापासून आपल्याला एक सरळ रेषा खाली क्रॉसपट्टीपर्यंत आखून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आर्महोलचा जो भाग आहे त्यापासून 1/2 इंचावरती आपण सरळ रेषा आखून घेतली आणि आता आपण चेक करून घेऊया मेजरमेंट। बघा, आता जो कटोरी आणि साईड पट्टीला जॉईन दिलेला असतो आपण, तिथून आपल्याला शोल्डरपर्यंत मोजून घ्यायचं आहे किती भरतं आहे ते। तर बघा, आपण व्यवस्थित चेक करून घेऊया। 4.25 पर्यंत भरतं आहे, तर याच्यात आपण 1.25 ते 1 इंचापर्यंत वाढवू शकतो। तर मी या ठिकाणी 4.25 भरलं आपलं, तर 5.5 घेते। बघा, 1 इंच वाढवलेलं आहे, कारण की 1/2 इंच कटोरी ला जॉईन करतो आपण तिथे जातं आणि 1/2 इंच आपण शोल्डरमध्ये दाबणार आहे। आणि ही रेषा अशी आता क्रॉसपट्टीच्या लास्ट साईडला जॉईन करून घ्यायची आणि इथे 1/2 इंचाचा शेप देऊन घ्यायचा। बघा, या पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट टाकले तर कोणत्याही मापाचं कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल। जसा मापाला ब्लाऊज आहे सेम टू सेम कटोरी येईल, कारण की आपण यात मनाने कुठेही काहीही वाढवलेलं नाही आहे। त्याच्यामुळे जसे माप आहे तेवढंच आपण घेतलेलं आहे, फक्त ज्या ठिकाणी जेवढा मार्जिन आहे तोच आपण वाढवलेला आहे। तर तो आपण या पद्धतीने जर ब्लाऊज कट केला तर
कधीही ब्लाऊज हुकणार नाही. बघा साईड पट्टी आपण कट करून घेऊया. क्रॉस पट्टीचा जो भाग आखला होता तो कट करायचा नाही आहे, फक्त जी साईड पट्टी आहे ती आपली आता रेडी आहे. व्यवस्थित ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी जेवढा मार्जिन वाढवलेला आहे तेवढाच आपण दाबणार आहोत शिवताना. ज्या ठिकाणी अर्धा आहे त्या ठिकाणी अर्धा, या पद्धतीने. आता आपल्याला ही जी साईड पट्टी आहे हिच्यावरून कटोरी काढायची आहे. बघा साईड पट्टी आपली परफेक्ट रेडी आहे. जशी ब्लाऊज ची आहे आपली साईड पट्टी सेम तशीच आहे. ॲक्युरेट मापे घेतले तर ब्लाऊज चुकण्याचा प्रश्नच येत नाही. आता आपण कटोरी काढून घेऊया. आपल्याला मोजून घ्यायचं आहे की आपली कटोरी किती आहे आणि त्याच्यात आपल्याला 3 इंच वाढवायचं आहे. तर बघा सरळ कपडा न घेता क्रॉस कपडा आपण कटोरीसाठी यूज करणार आहोत अस्तरचा. आता बघा कटोरी चेक करून घ्यायची. तुमची जी पण कटोरी असेल त्यात तुम्हाला 3 इंच वाढवायचं आहे. 5ची कटोरी असेल तर 8 घ्यायची आणि 6ची असेल तर 9 घ्यायची. या पद्धतीने जी पण कटोरी असेल त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच वाढवायचं आहे. तर बघा माझी कटोरी 5.5ची आहे, तर मी 8.5 इंचावर या ठिकाणी करून घेत आहे निशाण. आणि बघा कटोरी काढताना आपल्याला रेग्युलर क्रॉस कपडा घ्यायचा आहे आणि 1.5 इंचावरती आपण अशी खूण करून घेऊया. आता आपल्याला क्रॉसपट्टी जिथे जॉईन केलेली आहे तिथून मोजायचं आहे गळ्यापर्यंतचं अंतर. कटोरीचं आपल्याला माप टाकतो आहे. सगळी साईड जशीच्या तशी ॲक्युरेट अंतर घ्यायचं आणि क्रॉसपट्टी जिथे जॉईन केलेली आहे तिथून गळ्यापर्यंतचं अंतर घेतोय आपण. तर बघा जे पण अंतर भरलं आपलं त्यात आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. जर तुमचं 4 भरलं तर 4.5 घ्यायचं, 5 भरलं तर 5.5 घ्यायचं, या पद्धतीने. आणि ही अशी रेषा जोडून घ्यायची. बघा आपण जिथे 2.5 इंचाचं माप घेतलं होतं तिथे सरळ रेषा आखून घेतलेली आहे वरती. आता बघा आपल्याला व्यवस्थित शेप देण्यासाठी 2.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि थोडंसं वरती घेऊन 1 इंचावरती खूण करून घ्यायची. कटोरीला एकदम छान आकार येतो. 2.5 आणि 1 इंच आपण घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती साईड पट्टी ठेवून घ्यायची आणि चेक करून घ्यायचं मेजरमेंट व्यवस्थित येत आहे का. बघा इथे आपल्याला अर्धा ते 1/2 इंचाचा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे. शिवताना ते एकदम छान बसतं, म्हणजे कटोरी आपली खूप सुंदर बसते. अर्धा इंच किंवा 1/2 इंच आपण जास्त घ्यायचं. आता अशी छान कटोरी आपण या ठिकाणी ड्रॉईंग करून घेणार आहोत. बघा जशीच्या तशी कटोरी आपण घेत आहोत. व्यवस्थित साईड पट्टी ठेवून कटोरीचं माप घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल. मी अपेक्षा करते की सगळ्यांना व्हिडिओ कळाला असेल आणि ह्याच्यावरून तुम्ही कोणत्याही मापाचं कटोरीचं ब्लाऊज परफेक्ट शिवू शकता. ते पण कुठेही मागे पुढे न घेता मनाने कुठलंही मेजरमेंट वाढून घ्यायचं नाही आहे. जे ब्लाऊजवर आहे आपण ॲक्युरेट तेच सगळे मापे घेत आहोत. बघा 8.5 इंचाची आपली कटोरी झालेली आहे, म्हणजे वाढून आपली. आणि याच्या मधोमध आपण एक निशाण करून घेतलं आणि जो हे कॉर्नर आहे तिथून मध्यभागावरून एक रेषा खाली ओढून घ्यायची जी आपल्याला टक्ससाठी उपयोगात येईल. आणि या ठिकाणी खाली आपण 2.5 ते 2.5-3 इंचापर्यंत घेऊ शकतो. मी 2.5 इंच खाली घेतलेला आहे. आणि आता हा जो कॉर्नर आहे तो दोन्ही साईडला मिळून द्यायचा. या पद्धतीने सेम एवढी सुंदर गोलाकार कटोरी आपली रेडी होत आहे. बघा या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी काढू शकता. यासारखे असे अजून बरेच व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओला लाईक करून द्या. बघा एकदम परफेक्ट आकार आपण देऊन घेऊ आणि कटोरी कट करून घेऊया. जशी आखलेली आहे तशी परफेक्ट आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने कोणत्याही मापाची परफेक्ट कटोरी तुम्ही काढू शकता. बघा खालचा टक्स आपण व्यवस्थित पूर्ण कटोरी व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे. बघा बरोबर जो वरचा टोक असतो कटोरीचा आणि खालचा टक्स ना तो एकदम परफेक्ट येतो. आता इकडे अर्धा इंच सोडायचं. जेवढी आपली कटोरी घ्यायची आहे त्याचा अर्धा म्हणजे 5.5ची घ्यायची आहे. 2.5-3 इंचावरती मी रेषा आखून घेतली आणि वरती 3 इंचाचा आपण टक्स देऊन घेणार आहोत. आणि थोडंसं वरती करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ना
कटोरीला असं टोक येणार नाही आणि खूप छान आपली कटोरी बसणार आहे। तर बघा किती सुंदर गोलाकार कटोरी रेडी झालेली आहे। बघा टक्स पण किती छान आलेला आहे आणि जो पॉइंट आहे कटोरीचा तो कुठेही मागे पुढे होणार नाही। आता आपण क्रॉसपट्टी आखून घेऊया। 3 इंचाची क्रॉसपट्टी आहे एका साईडला, तर 4 इंच आणि एका साईडला 2.5 इंच आहे, तर 3.5 इंच म्हणजे आपण जी क्रॉसपट्टी आहे ते 1 इंचाने वाढवून घेणार आहोत। जो बॅक पार्ट आहे त्या मापाची आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे। आय होप तुम्हाला समजत असेल की कटोरी आपण कपड्यावर कशी काढतो ते। या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाऊज एकदम परफेक्ट कटिंग करू शकता। बघा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून द्या, म्हणजे असे अजून भरपूर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचून जातील। आता आपण ना लॉंग स्लीव्ज आहे याला थोडासा जॉईंट देणार आहे, तो मी जॉईंट नंतर देऊन घेते। आणि बघा जी पण स्लीव्ज घ्यायची आहे 9 इंचाची असेल तर 10, 9.5 असेल तर 11.5 म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला लेंथला। आणि 3 इंचावरती आपण बाहीला डाऊन करणार आहोत। स्लीवची कटिंगचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेन नाही करणार कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल मग। आणि कटोरीला आपण शेप देऊन घेऊ। जे आर्महोलचं मेजरमेंट आहे ते टाकून आपण या 1.5 इंचाचा मी मार्जिन घेतलेला आहे। तर स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, चॅनलवर अपलोड केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आपण आता बाहीची कटिंग करून घेऊ। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून द्या आणि सबस्क्राईब पण करून द्या। ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे। तर बघा आपल्या स्लीव्ज एकदम परफेक्ट रेडी आहेत या ठिकाणी। आणि या ठिकाणी मी जॉईन नंतर देऊन घेते एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून। आणि बघा क्रॉसपट्टी, साईड पट्टी, कटोरी आणि बॅक पार्ट पूर्ण एकदम परफेक्ट रेडी आहे। तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय सर्वांना।